प्रणेते लोकमान्य टिळक भडकलेल्या स्वातंत्र्य यज्ञात सर्वस्वाची आहुती देणारे थोर क्रांतीवीर आणि राष्ट्राच्या हितासाठी तन मन धन अर्पण करणारे सर्व ज्ञानवंत कीर्तिवंत भारतपुत्र यांच्या चरणी विनम्र अभिवादन न्यास उपस्थित सर्व रसिक गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करीत आहे। संभाजी महाराजांच्या जीवनावरील भव्य जिवंत देखावा मृत्युंजय। राज्याचा भाग्य कलश फडक होता। महातेजस्वी शिवशंकराचं शुभवरदान लाभलं। सईबाई महाराणी सरकारांचं पुत्ररत्न जन्माला आलं। शिवरायांना पुत्र झाला। राज्याचा भावी तारणहार आला। केवळ 2 वर्षांचं कवळ वय असतानाच मातृछत्र हरपूनही आईची जागा घेतलेल्या जिजामातेच्या वात्सल्य छायेत शंभूराजे शिवराज्यात व्यावहारिक शिक्षणाला रामायण महाभारताची जोड होती। महालात राहत असलेल्या छायाला जंगलाची ओढ होती। रणांगण खेळवत होतं। गोमाजी नाईक पानसंभाळ्यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली शस्त्रास्त्रांचं शिक्षण सुरू झालं। आज अजून मी सरावाला नाही। गोमाजी बाबा दाखले त्यांनी रुसले ती रुसल्या? अरे मग समजूत काढायला त्यांना हाताला धरून इथं आणायचं। पण हाताने यायला पाहिजे ती। आला राग आणि लागले सरासरा कडा चढायला। अरे तो धोक्याचा कडा? अहो आम्ही मस्त हातापाया पडतोय। पण बालराज निस्ती चित्तेची चपळाई आणि खारीची चालाकी जे बघा की या गोमाजी नाईक पानसंभाळाची पक्की खात्री आहे। आपलं शंभूराज महिषासूर मर्दिनी भवानीचा सिंह होणार। औरंगजेबाचं निकराचं फरमान, अवाढव्य फौज, प्रचंड दारुगोळा आणि अफाट युद्ध साहित्य घेऊन मिर्झा राजे स्वराज्यावर प्रतापासारखे कोसळले। त्यांच्याशी लढताना शस्त्रांची शिकस्त करून असंख्य मावळे धारातीर्थी पडले। निरुपायानं जिंकलेले 23 किल्ले महाराजांच्या हवाली करून महाराज आलमगीर औरंगजेबाच्या भेटीसाठी आग्र्याला निघाले। सोबत जाणार होते केवळ 9 वर्षांचे शंभूराजे। मासाहेब, आम्हाला तुमच्या गोष्टीतले राम आणि कृष्ण दोघेही आवडतात। का बरं? कारण राज्य किंवा वैभव मिळवण्यासाठी रामानं कुठली युक्ती केली नाही, तरी तो शस्त्राच्या बळावर विजयी झाला आणि हातात कुठलंही शस्त्र न घेता नुसत्या युक्तीवर कृष्ण जिंकला। अरे वा, मग आमचे बाळराजे कोणाकडे जाणार? चौघांकडे। चौघांकडे? हो, रामाकडे शक्ती आणि कृष्णाकडे युक्ती मागायला जाणार। मग ते घेऊन आपल्या शंभू महादेवाकडे आशीर्वाद मागायला जाणार आणि मग माता तुळजाभवानीकडे हिंदवी स्वराज्याचे वरदान मागायला जाणार। मग चांगलेच बलदंड होणार की आमचे शंभूराजे। हे सगळं घेऊन ते सगळं घेऊन हर हर गरजत गनिमावर चालून जायचं, समशेरीची शिकस्त करायची आणि गडकोट जिंकून भगवा नाचवीत आबासाहेबांच्या दर्शनाला यायचं। यशस्वी व्हा जगदम जगदम। आराध्य श्री बच्चा भी तो शेर का येऊ।
अभी हमारे शिकंजे में है। आपको मालूम है उन्हें क्यों हमारे पास इतना दूर आना पड़ा? यही सवाल हमने आबा साहब से भी किया था। बहुत खूब। तो फिर क्या बोले आपके आबा साहब? ते म्हणाले अच्छे काम के लिए दूर जाना पड़ता है। अच्छे काम के लिए बहुत खूब। मतलब कंसाला मारायला कृष्णाला गोकुळ सोडलं, रावणाचा नाश करायला रामाला अयोध्या सोडून लंकेला जावं लागलं। ठीक ठीक, वो सब जाने दो, वो जाने दो। आपको मालूम है यहाँ क्या करना है? हाँ, पूरी तरह से मालूम है। आबा साहब ने और राव साहब ने सब बताया है हमें। क्या बताया है उन्होंने? जो अच्छा है उससे अच्छा ही बर्ताव करना, किसी के बीच में पड़ना नहीं, बिना वजह लड़ना नहीं, किसी को भी छेड़ना नहीं और कोई छेड़े तो छोड़ना नहीं। क्या तेज मिजाज लड़का है ये सिवा का। आंखों में चिंगारी और जुबान पर बिजली है इसकी। चलो गुस्ताख, दो राजाओं के बीच बात चल रही है ना, अदब से हमेशा, अदब से। जी माफ, चलिए। या बाळराज, तुमच्याबद्दल एक वेगळीच वार्ता कानी आली आहे। आमच्याविषयी वेगळी? नाहीतर काय, आजवर ऐकत होतो ढाकले राजे वाघासारखी शूर आहेत, पण आता तर कळतंय वाघापेक्षाही। म्हणजे काय? ऐन शिकारीच्या धामधुमीत बेभान होऊन खवळलेला वाघ अंगावर घेतलात, पण तो वाचला नाही आबासाहेब। जागीच त्याला म्हणूनच पूर्ण विश्वासानं निर्णय झालाय। कसलं? उन्मत्त लांडग्यांनी वेढलेल्या जंगलात अस्सल ठाण्या वाघाला शिकारीला सोडण्याचा। म्हणजे आबासाहेब आम्ही घुमवा आई भवानीचं नाव आणि मारा टाच तुमच्या पहिल्या वहिल्या मोहिमेसाठी। जुलमी सत्तेला पराक्रमानं चोख उत्तर द्यायला उत्तरेकडे झेप घ्या। गुजरात पासून खंबाय पर्यंतचा प्रांत झंझावाती झडप घालून गप्प करा। यश घेऊन या बाळराजे। आम्ही आणि स्वराज्य नजरेच्या पाय घड्या घालून तुमच्या स्वागताला तयार राहू। आणि हा तुमचा शंभूबा मोहिमेच्या यशावर भगवान होऊन आल्याची वार्ता पायावर आणून ठेवील तेव्हाच स्वस्थ राहील। जय भवानी। आपल्या स्वराज्यावर लुटणारे, घरदार लुटणारे, लेकी सुना ओढून नेणारे त्याचे हात छाटून टाका। धूळ थान उडवा, घेरा जंजिरा तुटून पडा, दुश्मनाची लांडगे तोड करा। उन्मत्त महिषासुराची खांडोळी करणारी माय भवानी आपल्या पाठीशी आहे। आता यश आपलंच आहे, एकालाही सोडू नका, शर्थ करा, बोला हर हर। आणि महासागरावर बाग उठू लागला। त्याच वेळी त्यांनी जंजिरापर्यंत सेतू बांधण्याच्या आव्हानालाही मान घातला। प्रचंड कडाक्यापुढे सिद्धीचा जोर आणि जोर ओसू लागला। वर्मी मार खाल्लेला सिद्धी जबरदस्त हबकला होता। शंभू सेनेची जिकडे तिकडे विजयी घोडदौड सुरू होती। मोहिमांवर मोहिमा यशस्वी होत होत्या, राज्याच्या सीमा विस्तारत होत्या।
आणि त्यातच सह्याद्रीच्या शिखरावरून आनंदाच्या चांदण्याची स्वराज्यभर बरसात झाली. शिवपुत्र संभाजीराजे हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले. संभाजी राजांच्या छत्रपती पदाच्या शिरपेचा महाराष्ट्र लक्ष्मीनं आणखी एक मानाचा विजय पुरा ठेवला. बऱ्हाणपूरची गाजलेली मोहीम, अतुलनीय शौर्य, अजोड मुत्सद्देगिरी आणि अपार धनसंपत्ती, स्वराज्य हित जपण्याचे, मराठी दौलतीच्या कक्षा रुंदवण्याचे आटोकाट प्रयत्न छत्रपती संभाजीराजे अखंडपणे करीत होते. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर दूरवर दबा धरून बसलेला, मनोबल जळफळणार स्वराज्याचा शत्रूही त्यांच्या तीक्ष्ण नजरेला दिसत होता. त्रिचनापल्लीचा चिक्कदेव. कोण ते संभाजी? महाराष्ट्र मधला एक तर जमीनदार मुलगा. अरे असू दे, पण म्हणून काय अख्खं जगचा राजा असते काय ते? आमच्याकडे काही शस्त्र नाही तर ते धरायला हात नाही तर ते शस्त्राला धार नाही म्हणतो आम्ही. तर त्या संभाजीला एवढं एवढं चिक्क चिक्क तुकडे करताय बघा. हे चिक्क देवर आहे त्याच. एल्ली धरी नंद कन्यारा तरुण बा भेगा. मराठ्यांचा तुफानी हल्ला ध्वजशक्ती सुरू झाली. शंभू लोक भडकला, तुंबयुक्त पेटलं आणि त्रिचनापल्लीचा किल्ला किल्लेदाराच्या मदमस्त अहंकारासह काबीज झाला. मराठी यशाच्या सीमा डोळ्यापर्यंत जाऊन भिडल्या होत्या. खंडूजी, इंग्रजांचा वकील केजवीन भेटायला आलाय म्हणे. अहो तरी काय म्हणतोय ते? आबासाहेबांनी या टोपीकरांना पुरतं ओळखलं होतं. केजवीन काय म्हणतोय ते तर पाहू, नाही तर आमची समशेर त्यांच्या मुलखात गरजायला लागेल. वेलकम मिस्टर केजवीन. Glad to meet you, Your Majesty. As soon as I received your letter, I discussed the issue with the most honorable person of the East India Company, and they called me for the further discussions. Mr. Keजवीन, you know how we conquered Goa, Surat. We can even attack on Mumbai, and we will win easily. Still, we call you for negotiations. Yes, Your Majesty. I will try to negotiate in the most positive way, Your Majesty. Mr. Keजवीन, it will better for you to get money and need not fight. Otherwise, we better know how to grab it. Yes, Your Majesty. I am sure about the deal. Let me inform your proposal to buy Bombay from us to the East India Company. Mr. Keजवीन, you can please go now. Thank you, Your Majesty. कडे वाकड्या नजरेनं पाहण्याचं कोणाचं धाडस होत नव्हतं. कोणी केलं तर शंभू वादळापुढे त्याच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडत होत्या. पण त्याच वेळी अस्तनीत निखारेही फुलत होते. राज्य सत्तेच्या अधिकाराआडून स्वार्थी हिंसवांच्या नांग्याही वळवळू लागल्या होत्या. जीवाला थोडा तरी आराम द्यावा राजांनी. सतत धावपळ लगबग. राजाचं आयुष्य ढाल तलवारीसारखं राणीचं आहे. म्हणजे
आपल्यावर भरोसा ठेवणाऱ्या रयतेला नाडणाऱ्या वैऱ्यावर वार करायला तलवारीसारखं आक्रमक आणि कर्तव्य, जबाबदाऱ्या, संकट, धोके, बंद पितुरी, घातपात, कष्ट, मोहिमा, अडचणी यांचे सततचे वार झेलण्यासाठी ढालीसारखं. यावं का कामाच्या गडबडीतनं कारभाराच्या व्यापातनं येण असेल तर आलो होतो. म्या राजांचा भाऊ धनुजा आलोय. या मेवडे, तुमचे बंधुराज आलेत. त्यांच्यासाठी काहीतरी गोडधोड. काय न ग कसंच नसल तर नुसत्या वरवरच्या चवीला काय करायचंय. असं कसं? आदराची रीत. आता येळ चाली म्हणून बोलतोय. आदर करण्यापरास जरा कदर केली असती तर. मेवडे, आज एकदम असं का मोहरा धरलाय? राजाऊचा भाऊ. मग काय, सामान्य माणसानं आपली जागा ओळखूनच बोललेलं बरं. म्हणजे मतलब आमच्या ध्यानी आला नाही. आपले मेवणे म्हणण्याची लायकी असती तर आज वतनदार म्हणून राहिलो नसतो का? हे काय बोलताय दादासाहेब? नात्यात आणि संबंधात जवळीक असली तरी शब्दांना आणि वर्तनाला मर्यादा असते. असं का? मी वारसदारी मिरवताना जबाबदारी निभावता काय येत नाही? दादासाहेब, साफ डोळा मेवडे, आमची कसली जिम्मेदारी? तुमच्या आबासाहेबांचा सबूत पाडण्याची. यांचा सबूत मानता ना तुम्ही? मतलब आम्हाला आमच्या वतनाशी मतलब. आमच्या एका वतनानं काय होतंय? आमच्या कानाला ऐकू येतो तुमच्या आबासाहेबांचा सबूत आणि डोळ्याला दिसतं फक्त आमचं वतन. हो, असं प्रत्येक धारकऱ्यानं म्हटलं तर स्वराज्याची फौज उभी राहील का? वापस सांगतो, आमचं वतन जर नाही मिळालं तर काय? एवढंच सांगतो, याचा नतीजा चांगला होणार नाही. शमशेर आमच्याकडे बी आहे आणि तिला धार लावायचा दगड बी. असं मग जाता जाता हेही ऐकून ठेवा, यापुढे अशी छत्रपती शंभू महाराजांची बेअदबी करायला येणार असाल तर इथं स्वागत करायला तलवार असेल आणि तुम्ही गेल्यावर बंद करायला गडाचं महाद्वार असेल. बस, नुसतं म्यान नव मनगट बी बोलतंय आमचं. तुमचं धाडसच कसं झालं हे बोलण्याचं? आपली स्वार्थाची झोळी उचला आणि चालते व्हा इथून. लय भारी पडाल. एवढे गाठ मारली, निर्गाड बसली. आता वतनानं सुटाल नाहीतर धागा तुटाल. जातो म्या. राम राम. निघा. तो धागा तुटला नाही, पण स्वार्थ दर्यापुढे सगळ्यांचं बळ कमी होतं. तरी आणि अवसान न हरता शंभूराजांनी शिकस्त केली. छातीवर झेलून हसनाचे लोंढेच्या लोंढे परतवले. मुखशिखांत रक्तरंजित होऊन काळ भैरवासारखं रचंडन केले. जुनाड छावा काहीच झाली आणि मराठमोळ्या निष्ठेला काळीमा फासणारी दुर्दैवी धिंड निघाली.
देख रहे हो, आप आए और ये क्या हो गया? आया तूफान तो बदली सारी यहाँ की हवा। शंभू राजे को देख के आलमगीर का क्या हुआ? खामोश! ईश्वर का चमत्कार तो देखो राजा जी। राजन तुम हो साचे, खूब लड़े हो जंग, देख तुम्हारा तेज तखत त्यजत औरंग। देखा देखा, हाँ, शहंशाह को शंभू तेज ने अपने पैरों की ओर मोड़ दिया और जमीन पर घुटने टेक कर औरंगजेब ने अपना सिंहासन छोड़ दिया। खामोश! तमीज से पेश आओ। आइए फर्जंद सिवा, आइए। हमारी कैद में तुम्हें भूख और प्यास की तड़प थी और यहाँ हमें तुमसे मिलने की तड़प थी। लेकिन आखिर वक्त आ ही गया। वक्त किसी का गुलाम नहीं होता। कल हमारा था, आज हमारा है। वही तो कह रहा हूं, कल तुम्हारा नहीं रहेगा। अच्छा, तो तुम कल देख सकोगे? जरूर देखूंगा, जरूर देखूंगा। मरने के बाद भी मेरे शिवभक्त भाइयों की नजरों से देखूंगा। फिलहाल हम कुछ देखना चाहते हैं। तुम मरहट्टों का खजाना, तुम्हारे सब किलों पर हमारा लहराता हुआ मुगलिया परचम और अल्लाह ताला को नमाज अदा करने वाले हिंदवी स्वराज के छत्रपती संभाजी महाराज। अरे जे कधीच शक्य नाही ते बघायची इच्छा कशी करतोस रे औरंग्या? अरे बंदीवान असला तरी जातीवंत सिंह बकऱ्यांच्या पंक्तीला बसत नाही आणि मंगल मूर्तीच्या प्रसादाचा मोदक डुकराला कधीच दिसत नाही। मुंह बंद करो अपना और सीधे सीधे खजाने का ठिकाना बताओ। हमारे खजाने में दौलत है भवानी के नाम की और महादेव के जय जयकार की। लूटोगे? है हिम्मत? हमारी हिम्मत तो देख ली तूने, अब हम तुम्हारी किस्मत देखेंगे। तुम भी किस्मत की दोनों तरफ देखो कि वहां मतलब हमारे पास क्या है। मुगल सरदार बनकर ऐशो आराम की जिंदगी और दूसरी तरफ कीड़े मकोड़ों की तरह मसल कर तुम्हारी मौत। अरे साहब, मौतीचं काय सांगतोस? तिलाही चांगलं वाईट कळतं। आज संभाजी तडफेनं एका झेपेत तिच्याकडे जाईल, पण शहनशाह म्हणवणाऱ्या तुला मात्र ती कुत्र्याचीच येईल। हम फिर कहते हैं संभा, तमीज से बात करो। चलो, तमीज छोड़ने की नहीं, अकड़ तोड़ने की और रिश्ता जोड़ने की बात करते हैं। तुम्हारे जैसा जंग बहादुर अगर हमारा हो जाए तो नामुमकिन है। तुम्हारे रिश्ते की इतनी औकात नहीं और जरूरत भी नहीं जो इस संभाजी की शमशीर की धार को पार कर जाए। वो शमशीर जो तुम्हारे हाथ में बची ही नहीं, लेकिन फिर भी बहुत कुछ बचा है। सब मिल जाएगा, सब मिल जाएगा। आई ना बात समझ में? अगर हमारे हो गए तो सोच लो, थोड़ा सा कुछ बदलने पर बहुत कुछ बदल सकता है। तुम भी संभा खुद
वज्राची असते, वज्राची. औरंग्या, नुसती जिभेवरची अक्षर बदलून काय करशील? तुझ्याकडे कुराण असेल, पण त्याहून आधीच आमच्याकडे पुराण आहे, पुराण. अरे राम म्हणून हाक मारल्यावर जो आमच्याकडे धावत येतो त्याला रहीम म्हणून आम्ही का बोलवायचं? मुझे मेरा जवाब चाहिए. असं? मग त्याआधी 2 सवालांचं उत्तर दे. हर हर महादेवचा बुलंद ललकार ऐकून जो तांडवकारी शिवशंकर कडकडत्या रणांगणात आमच्या धमनातून उसळतो, त्याला स्वतःच्या कानाला हात लावून अल्लाहू अकबर अशी हाक मारायची आम्हाला गरज काय? आणि आम्हाला काय कमी आहे म्हणून आम्ही आमच्या माय भवानीच्या आरतीच्या तबकात तुझ्या शर्यतीचा कापूर लावावा? खामोश! ये मत भूलो संभा, इस आलमगीर के दरबार में कर्पूर के जैसे काफिर भी जल जाते हैं. सिर्फ इतनी सी बात तुम समझ नहीं सकते? इतनी सी बात तेरे भेजे में नहीं आ रही है औरंग्या. लगता है तेरी अकल का आज रोजा है. अरे क्या नहीं है हमारे पास? तुम्हारे पास अल्लाह ताला है तो हमारे पास आदिनाथ है. तुम्हारा मोहम्मद है तो हमारा महादेव है. उधर खुदा है, यहाँ हमारा खंडोबा है. वहां पैगंबर है तो यहाँ परशुधर है. वहां बस करो ये काफिरी अल्फाज, बस करो. और बस करो उन सब पत्थरों की बात. क्या कर सकते हैं वो? बुद्धी असेल तर वापर, कान असतील तर ऐक आणि डोळे असतील तर उघडून बघ. खांबातनं प्रकटलेल्या आमच्या नरसिंहानच अफजल खान फाडला. गोकुळातल्या हंडीसारखाच कृष्णाला तुझा सुरतेचा खजिना फोडला. जागृत झालेल्या आमच्या भवानीनंच शाहिस्त्याच्या बोटाचा लचका तोडला आणि आमच्या शंकराच्या त्रिशूळानंच तुझा दख्खन जिंकण्याचा डाव हाणून पाडला. ना ना ना, तू बदलने वाला नहीं है संभा. हथियार और कलम परखने वाली तेरी नजर नहीं बदलती, इसलिए तेरी सोच नहीं बदलती. लेकिन हमारे पास इसका कारीगर इलाज है. चमड़ी उधेड़ दो इसकी, उधेड़ दो चमड़ी. नैनं छिन्दन्ति शस्त्राणि, नैनं दहति पावकः, न चैनं क्लेदयन्त्रापो, न शोषयति मारुतः. जगदम्ब जगदम्ब. राजी? अब हमारी बात मान जाओ. लेकिन हमारे इस औरंगजेब के रहम से जान बच सकती है. सब कुछ वापस मिल सकता है तुम्हें. खिलत, मनसबदारी, शान और शौकत, सब कुछ. अरे एका हातात पाठीत खूप असणारा खंजीर आणि दुसऱ्या हातात सत्तेची वखवक असणारा तू. मला काय लालूच देणार रे औरंग्या? तू कसला आलमगीर? पाप मरेपर्यंत नाही तुला धीर. तू काय काय ओरबाडून लपवून ठेवलंस तुझ्या तख्ताखाली ते बघ. आप्तांपासून सोबत्यांपर्यंत आणि बापापासून भावापर्यंत दगडानं मारलेल्या सगळ्यांची प्रेत रचून ठेवली आहेत तिथं. एकीकडे तुझ्या जुलमांच्या, अपराधांच्या, पापांच्या राशी आहेत. समोर तुझ्या कपट कारस्थानांचा भुजबुजाट आहे. तिसरीकडे पिसाट, धर्मांध अत्याचारामुळे लाजलेली तुझ्या हातातली माळ आहे. आणि चौथ्या कोपऱ्यात तुला फरफटत जहन्नुम मध्ये न्यायला तो टपलेला काळ आहे. देखी नजर से देखने वाली इसकी आंखें निकाल दो इसकी आंखें. फिर ठिकाने होश में आएंगे इसके, और दिल मिलाहट बताएगी पांव में रेंगते हुए गिड़गिड़ाया कैसे जाता है. निकाल दो इसकी आंखें. राजा
द्वार मिलेंगे राजा, स्वर्ग के द्वार मिलेंगे राजा, साथ ही आगे जाएंगे। ताज के अंधे दीवाने ये क्या तुझको पहचानेंगे। दिल में तेरे सही हिमालय, दिल में तेरे सही हिमालय, अंग में बहती गंगा है। खुद को आलमगीर कहने वाला औरंगिया भिकमंगा है। ले जाओ इसको और मौत के घाट उतार दो। संभा, अभी भी वक्त है, हमारा कहना मान जाओ, वरना अंजाम बहुत बुरा, बहुत दर्दनाक होगा, बहुत दर्दनाक। कोई परवाह नहीं, दर्द से ज्यादा क्या दे सकता है तू? ज्यादा से ज्यादा मौत। लेकिन भूल रहे हो औरंगिया, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपति शिवाजी का छावा, मराठों का छत्रपति संभाजी हूं मैं। मौत से नहीं डरता तो तेरी कदर क्या करूंगा? तेरे हाथ और तेरा दिमाग पूरा खाली हो गया है औरंगिया। अब तेरे जैसा हारा हुआ इंसान कुछ और क्या दे सकता है मुझे? हम नहीं, तुम हार जाओगे संभा। जब छटपटाते बदन से जान निकल जाएगी ना, तब तुम कान खुले रखना औरंगिया, वो जान जाते जाते भी तुझे सुना कर जाएगी। हरा हरा क्या 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 किया जाए इसका, क्या किया जाए? ये झुकता नहीं, ये टूटता नहीं, ये पिघलता नहीं, ये बदलता नहीं, कभी बदलेगा भी नहीं। तुम हार गए हो औरंगिया, पूरी तरह से हार गए हो। अब मुझे देने के लिए तुम्हारे हाथ में कुछ नहीं बचा है, कुछ नहीं। और वो मौत औरंगिया, तू और तेरी पूरी सल्तनत कहेगी बहुत बहुत दर्दनाक थी। लेकिन मेरा सह्याद्री, मेरा महाराष्ट्र, मेरे आबा साहेब, आहू साहेब, देव देश धर्म के लिए खून की होली खेलने वाले सब जाबाज और मेरा हिंदवी स्वराज्य गर्व से कहता रहेगा, मेरे छत्रपति संभाजी राजा की मौत दर्दनाक थी, लेकिन शर्मनाक नहीं थी। खामोश! आज़ाद, काट दो इस काफिर की चबर चबर करती हुई जुबान, खत्म कर दो इसे, खत्म कर दो, और इसके बदन के टुकड़े टुकड़े करके इस बड़ूतलापुर की जमीन पर फेंक दो। पुन्हा हरण्याचा डाव टाकतोय औरंगिया, अस्सल मराठमोळी माती आहे ही। आज या एका संभाजीला मारतोयस, पण लक्षात ठेव, माझ्या देहाच्या या प्रत्येक तुकड्यातून नवा जोम घेऊन हजारो लाखो संभाजी उगवतील। अरे एकाला नमवू शकला नाहीस तू औरंगिया, मग इतक्यांचं काय करशील? सांग। ले जाओ इसे मेरी नजरों के सामने से और हुक्म की तामील करो। जिंदगी के जन्म में मौत को हराकर शहीदों का शहंशाह बन गया। क्या नहीं किया मैंने उसे झुकाने के लिए। आज भी मेरी सारी